नमस्कार मित्रांनो, कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे? ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. कर्जमाफी होणार आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु या कर्जमाफीसाठी आपण पात्र आहात का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी सर्व आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया, की कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे. ते सर्व माहिती तुम्हाला मराठी या चॅनलवर बघायला भेटणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमाने सगळी गोष्ट तुमची जी आहे ती इथे क्लिअर होणार आहे. तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर आता सविस्तर आपण माहिती समजून घेऊया. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026. तर शेतकरी राज्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणी येण्याची खूप मोठी शक्यता होती आणि अडचणीत सापडलेले जेवढे शेतकरी आहे त्यांना सरकारकडून दिलासा दिलेला जात आहे. त्यांच्या नव्याने ते उभे राहू आणि जे पीक होतं त्याला नुकसान झालेलं आहे, तर तशा पीकला भरपाई करून सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे. तर पीक अर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्रात अधिक सक्षम होण्यासाठी कर्जमुक्ती ही योजना स्टार्ट केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट ही, या योजनेमुळे सरकारने शेतकऱ्यांना एक खूप मोठा आधार दिलेला आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळेल. 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर शेतकऱ्यांना स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर 2 लाख रुपयेपर्यंत रक्कम शासन भरणार आहे. नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहे त्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. योजनेचे निकष काय आहे ते पाहूया. पात्र शेतकऱ्यांना मुदत आणि व्याजसहित प्रति शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत थेट कर्जमुक्ती. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्जांसाठी लागू आहे. 30 सप्टेंबर 2025 पासून ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचा समावेश झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या नियमात तुम्ही बसत असाल निकषात, तर नक्कीच तुम्हाला ह्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जांचा समावेश. जमीनधारकाने अट नाही. 2 लाखापेक्षाही जास्त कर्ज असलेल्या अविविध रक्कम 31 मार्च 2026 पर्यंत संबंधित बँक जमा केल्यास कर्जमुक्तीचा लाभ नक्कीच मिळणार. जे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते बँकेत भरा, नक्की तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळू शकते. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. जे आधार प्रोसेस आहे, बँकेत सांगते लिंक आहे की नाही, KYC वगैरे ते सगळं चेक करून व्यवस्थितपणे तुम्ही ते अपडेट ठेवा, जे करून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल. एक वेळ समझोता योजना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचलन केलेले एक किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यात मुदत व व्याजसहित रक्कम 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्र थकबाकी रक्कम 2 लाखपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम भरल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे. थकीत रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत कालावधी आहे. ज्यांची रक्कम बाकी आहे त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत कालावधी दिलेला आहे. त्या पिरियड
त्या पिरियडमध्ये तुम्ही ही रक्कम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर अतिशय आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीसाठी कोण पात्र आहे आणि जे निकष आहे त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर ते शेतकरी पात्र आहे. तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. आधार सांगते, ई-के-वाय-सी वगैरे, बँक सांगते ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही ते सर्व चेक करून घ्या आणि ह्या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी. जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. तर असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.